महाराष्ट्र भूषण डॉक्टर धर्माधिकारी साहेब आणि त्यांचं परिवार या संस्थेच्या मार्फत जगभरात आज जे अभियान राबवत आहे, हे अभियान आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गाडगे महाराजांपासून संतांपासून ते अगदी अलीकडं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी याला इतकं पाठबळ दिलेलं आहे, इतके प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सगळे हा मोठा परिवार हातभार लावताय। हा संदेश जगभर जाण्यासाठी जगामध्ये या प्रगत देशांमध्ये जी स्वच्छता सुंदरता मेंटेनन्स करण्याची सवय जी आहे, ती सवय आपल्याकडच्या नागरिकांमध्ये यावी यासाठी तुम्ही स्वच्छता दूत म्हणून श्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात जे काम करताय ते अत्यंत स्तुत्य आहे, वंदनीय आहे। मी या प्रतिष्ठानला पोलीस दलाच्या वतीने नेहमीच वंदन करतो। त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचं शुभेच्छा असतात आणि आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतो। आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने वाडा शहरातील सर्व नागरिकांना मी पुन्हा आवाहन करतो की आपण स्वच्छता आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून जी करता तशी घर परिसर आणि तुमची अंगणवाडीपासून तुम्ही सुरुवात केली। प्रत्येकानं आपलं दुकान, आपलं कार्यालय, आपला परिसर स्वच्छ ठेवला तर शहर स्वच्छ दिसेल। एक दिवसासाठी बाकी लोकांनी येऊन तुम्हाला संदेश दिला, परंतु तो संदेश कायम राहून जर आपला देश स्वच्छ राहायचा असेल तर प्रत्येकाला हे नगरपालिका रोज मोठमोठ्याने स्पीकर लावून सगळ्यांना संदेश देते की वेगवेगळ्या प्रकारचं कचऱ्याचं विघटन करा, प्लास्टिक वेगळं करा, विघटन होणारा हिरवा कचरा ओला कचरा वेगवेगळा करा। तर हे अनेक वेळा सांगून सुद्धा अंगवळणी पडत नाही। तर आपल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे। लहान मुलाला दुकानातलं चॉकलेट घेतलं तर त्याचं रॅपर कुठल्याही परिस्थितीत ते कवर मी डस्टबिनमध्येच टाकेल आणि दुकानदाराला मी डस्टबिन उपलब्ध करून देईल याची 100% शाश्वती जोपर्यंत होत नाही, तसा आग्रह तुम्ही लोक धरत नाही तोपर्यंत याची सुरुवात शेवटाला जाणार नाही। तर ही सुरुवात